चोपडा येथे पोलीस विभागातर्फे झालेल्या एकता दौडचा फियास्को। चोपडा येथे आज सकाळी 6 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त रन फॉर युनिटी एकता दौड जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते प्रताप विद्यामंदिरपर्यंत ही दौड काढण्यात आली होती। मात्र एकता दौड ही फक्त नावाला दिसली। कोणीही विद्यार्थी, नागरिक अथवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या दौडमध्ये दिसून आले नाहीत। कोणीही दिसत नसल्याने पोलिसांनी अक्षरशः मजुरांना या दौडसाठी उभे करण्याची नामुष्की ओढवली। या दौडमध्ये कोणतेही राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते दिसून आले नाहीत। पोलीस कर्मचाऱ्यांनी जे कोणी मजूर कामावर जाणारे होते त्यांना एकत्रित करून फोटो सेशन केले आणि नंतर एकता दौड काढण्यात आली। पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी रात्री उशिरापर्यंत 11:17 ग्रुपवर मेसेज टाकला। कुठल्याही प्रकारचे नियोजित केले नसल्याचे यातून दिसून येते। रीतसर कार्यक्रमाचे आयोजन करायचे म्हणून करण्यात आल्याचे यातून स्पष्ट होत आहे। वेळ सकाळी 6ची दिली असताना कार्यक्रम मात्र सुरू झाला 7 वाजता। 2 दिवस आधी संदेश न दिल्यामुळे या एकता दौडमध्ये तालुक्यातील नागरिकांनी याकडे पाठ फिरवल्याने या दौडचा चोपडा येथे फियास्को झाल्याचेच चित्र दिसत होते। महापुरुषांच्या जयंतीनिमित्त जे काही नियोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येते यावर स्थानिक अधिकारी कशाप्रकारे नियोजन करतात हे आजच्या दौडचे जिवंत उदाहरण आहे। कार्यक्रम हा तालुकावासियांसाठी होता का फक्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा प्रश्न आहे। महाराष्ट्र गौरव न्यूजसाठी मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा जिल्हा जळगाव।